तर नमस्कार मैत्रिणींनो, विद्यार्थिनींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे, जे की आपली ऑलरेडी सिरीज चालू आहे. तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी 2026मध्ये मी काही सराव प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तर अंगणवाडी पर्यवेक्षिका मागील वर्षाचे जे काही सर्व प्रश्न आहेत ते पण मी यामध्ये ॲड केलेले आहेत. चला तर मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पुढचे प्रश्न बघा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, DPOचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए आहे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, ऑप्शन बी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर, ऑप्शन सी आहे डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसर आणि ऑप्शन डी आहे डिस्ट्रिक्ट प्रोटेक्शन ऑफिसर. तर DPO हे अंगणवाडीचे एक जिल्हास्तरीय पद आहे, ज्याचं पूर्ण रूप आहे डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसर, जे की आपले महिला व बालविकास हे जो प्रकल्प आहे हा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याच्या अंतर्गत DPO हे सांभाळतात पूर्णपणे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी DPO कोणत्या स्तरावर कार्य करतो? ऑप्शन ए आहे ग्राम पातळी, ऑप्शन बी आहे जिल्हा पातळी, ऑप्शन सी आहे प्रकल्प पातळी आणि ऑप्शन डी आहे राज्य पातळी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे जिल्हा पातळी. तर DPO मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं, DPO हा जिल्हा पातळी स्तरावर काम करतो. DPOच्या नंतर आपण जर पद बघितलं, म्हणजे DPOच्या अंडरमध्ये जे पद येतं ते CDPO येतं, जे की प्रकल्प अधिकारी असतात. त्याच्यानंतर मग तुमचं अंगणवाडी जे की आहे मुख्य सेविका त्यांचं असतं. मग मुख्य सेविकेच्या नंतर सेविका हे पद असतं, जे की अंगणवाडीमध्ये प्रत्यक्षात सेवा पुरवतात आणि त्याच्यानंतर मदतनीस हे त्यांच्या मदतीसाठी असतात. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, DPOची प्रमुख भूमिका कोणती? ऑप्शन ए आहे नियोजन, पर्यवेक्षण, समन्वय व मूल्यमापन, ऑप्शन बी आहे केवळ कार्यक्रमांचे नियोजन, ऑप्शन सी आहे केवळ पोषण आहार वाटप करणे आणि ऑप्शन डी आहे केवळ निरीक्षण करणे. तर DPOची जी प्रमुख भूमिका आहे ते इथे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, नियोजन, पर्यवेक्षण, समन्वय व मूल्यमापन. कारण की DPO हे जिल्हास्तरीय आहे, म्हणून त्यांना सगळ्याच गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच की नियोजन कसे करायचे, पर्यवेक्षण, समन्वय, मूल्यमापन. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, DPO कोणत्या अधिकाऱ्यांच्या समन्वयांसाठी संबंधित जिल्हास्तरीय समन्वय करतो? ऑप्शन ए आहे ग्रामसेवक, ऑप्शन बी आहे तलाठी, ऑप्शन सी आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO आणि ऑप्शन डी आहे पोलीस अधीक्षक. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO. तर DPO हे जे समन्वय साधतात ते CDPOसाठी, म्हणजेच की बाल विकास प्रकल्प अधिकारी यांसाठी. त्याच्या अंतर्गत आपलं मुख्य सेविकेचं पद असतं. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणता DPOच्या कार्याचा भाग नाही आहे? नीट प्रश्न वाचा. ऑप्शन ए आहे योजनाच्या प्रगतीचा आढावा घेणे, ऑप्शन बी आहे अंमलांचे पर्यवेक्षण, ऑप्शन सी आहे विविध विभागांशी समन्वय आणि ऑप्शन डी आहे कोठी करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, कोठी करणे. हे DPOचा भाग नाही आहे. बाकी वरील सर्व हे जे आहे हे DPOच्या कार्याचा भाग आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, महिला व बालविकास कार्यक्रमांच्या प्रगती अंमलबजावणीसाठी DPO कोणाशी समन्वय साधू शकतो? ऑप्शन ए आहे आरोग्य विभाग, ऑप्शन बी आहे शिक्षण विभाग, ऑप्शन सी आहे पंचायत राज संस्था आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. कारण की महिला व बालविकास अंतर्गत जिल्हास्तरीय DPO हे एकमेव पद आहे आणि तुम्हाला माहिती आहे अंगणवाडीच्या अंतर्गत आरोग्य शिक्षण, पंचायत हे सगळे शिक्षण दिले जाते. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी प्रशासकीय क्रम कोणता? ऑप्शन ए आहे DPO CDPO पर्यवेक्षिका सेविका, ऑप्शन बी आहे DPO सेविका पर्यवेक्षिका, ऑप्शन सी आहे पर्यवेक्षिका सेविका DPO आणि ऑप्शन डी आहे DPO CDPO सेविका. तर याचं जे योग्य उत्तर आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, याचा जो क्रम आहे तो DPO हा जिल्हास्तरीय, CDPO हा प्रकल्पग्रस्त, पर्यवेक्षिका म्हणजे निरीक्षण करणे आणि त्यानंतर सेविका, हे याचा योग्य क्रम आहे प्रशासकीय. प्रश्न क्रमांक 8 आहे, DPOच्या अहवाल अंमलबजावणी सत्य काय आहे? तर ऑप्शन ए आहे नियोजन, शिक्षण, मूल्यमापन, ऑप्शन बी आहे शिक्षण घेणे, ऑप्शन सी आहे केवळ प्रशिक्षणासाठी, ऑप्शन डी आहे केवळ मूल्यमापनासाठी. ऑप्शन सी आहे तर लक्षात ठेवा DPOच्या ज्या अहवालची अंमलबजावणी सत्य आहे तर ऑप्शन नंबर ए इथे बरोबर आहे, जे की आहे पहिले तर DPO नियोजन पण करतात, शिक्षण पद्धती पण सांभाळतात आणि मूल्यमापन सुद्धा करतात. लक्षात ठेवा DPO हे पद मी वारंवार तुम्हाला सांगते हे जिल्हास्तरीय आहे, म्हणजेच की जिथे तुमचं
जिल्हा आहे त्याच्या अंडर जेवढे काही महिला व बालविकासचे कामं होतात हे यांच्याच आज्ञेखाली होतात. एकूण 17 असे उत्तर त्याच्यामुळे बरोबर डीपीओ ठरेल. ही सर्वश्रेष्ठ हे आहे. जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न नक्कीच क्रमांक तुम्ही 9 पाठच आहे, करून जावा, याचा नक्कीच डीपीओ तुम्हाला आणि फायदा होणार आहे. सीडीपीओ यांच्यामध्ये आता आपण पुढचा कोणता प्रश्न संबंध बघूयात. योग्य आहे? प्रश्न क्रमांक ऑप्शन ए 10 आहे आहे, दोघेही नाशिक शहरातून समस्तरावर कोणती काम प्रमुख करतात. नदी वाहते? ऑप्शन बी आहे ऑप्शन ए आहे डीपीओचे भीमा जिल्हा नदी, स्तरावर, ऑप्शन तर बी आहे सीडीपीओचे तापी नदी, प्रकल्प स्तरावर, ऑप्शन सी आहे कावेरी ऑप्शन नदी सी आहे आणि वरील ऑप्शन डी दोन्ही आहे गोदावरी आणि ऑप्शन नदी. डी आहे तर कोणतेही नाही. बरोबर उत्तर आहे तर ऑप्शन नंबर याचं डी जे बरोबर गोदावरी उत्तर नदी. आहे ते ऑप्शन आता नंबर बी तुम्हाला आहे नाशिक प्रेस नोट डीपीओचे ही जी जिल्हा पेपर आहे स्तरावर, नाशिक तर रिलेटेड आहे. सीडीपीओचे तर प्रकल्प तुम्हाला स्तरावर. नाशिकच्या हे बघा, मी संबंधित तुम्हाला इतर एकदा काही परत महत्त्वाचे एकदा जे सांगते काही की याचा प्रश्न स्तर देखील कसा विचारण्यात असतो. येऊ शकतात. पहिले तर आणि केंद्र main म्हणजे शासन आता असतं जी ज्याच्यात की की current मंत्रालयामध्ये affairs अंतर्गत महिला व बालविकास 2027 मध्ये असतं, जो मग प्रत्येक कुंभमेळा राज्यामध्ये होणार आहे महिला व नाशिकचा, बालविकास मंत्रालय त्याच्यावर अंतर्गत तर असतं. तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण तो डीपीओ जो म्हणजे की concept आहे तो जिल्हास्तरीयवर म्हणजे हे लक्षात ठेवून असतं. जा. त्याच्यावर तुम्हाला त्यानंतर जो क्रम 2 आहे ते तो 3 मार्काचे सीडीपीओचा प्रश्न आहे, म्हणजे हमखास की महिला व विचारण्यात येऊ बालविकासच्या शकतात. अंतर्गत जो तर उद्याच्या अंगणवाडी हा जो पेपरसाठी तुम्हाला प्रकल्प आहे ऑल द बेस्ट. त्यानंतर ते आणि मी सीडीपीओ काही हे अशी प्रकल्पग्रस्त सिरीज बनवलेली असतात. आहे जे आणि कोणी त्यानंतर तुम्हाला चांगली जी अंगणवाडी मुख्य म्हणजे सेविका बँक भरती म्हणजेच होणार की आहे 20 त्यासाठी ते त्यांनी जाऊन 25 एकदा ते अंगणवाडी व्हिडिओ चेक मुख्य करा. सेविकेला आणि एक आपण अंगणवाडी अंगणवाडी देतात, मुख्य त्याच्यावर सेविका त्यांना तलाठी MPSC पर्यवेक्षण आणि 2026 मार्गदर्शन करणे साठी जे काही गरजेचं वेब असतं. सिरीज आहे ती त्यानंतर चालू तुम्हाला जे ठेवलेली क्रम आहे सिरीज. जो की आणि आहे अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अंगणवाडी लाईक शेअर आणि सेविका जे सबस्क्राईब करा. की म्हणजे नवीन असेल तर पोषण फॉलो आहार करायला विसरू नका. धन्यवाद. विद्यार्थ्यांना बालकांना दिले जातात आणि त्यानंतर मदतनीस त्यांच्या मदतीसाठी असतात. त्याच्यामुळे डीपीओचे जिल्हा स्तरावर तर सीडीपीओचे प्रकल्प स्तरावर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, डीपीओच्या कार्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट होतो? ऑप्शन ए आहे नियोजन, ऑप्शन बी आहे समन्वय साधणे, ऑप्शन सी आहे मूल्यमापन आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर डीपीओचं जे कार्यामध्ये वरील सर्व हे इथे ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, कारण की नियोजन, समन्वय, मूल्यमापन हे सगळे डीपीओच्या कार्यामध्ये समाविष्ट आणि अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. हा तुम्हाला मी डेली ही जी सिरीज चालू केलेली आहे दिवसाचे 10 प्रश्न हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की हे खूप फायद्याचे प्रश्न आहेत तुमच्यासाठी. असाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचा ठरेल. मी ऑलरेडी अनेक अशा प्रश्नपत्रिका रेडी करून टाकलेल्या आहेत आणि मागील वर्षाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते सुद्धा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड झालेले आहेत. तुम्ही एकदा चॅनलला विजिट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला हे व्हिडिओ किती महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहेत. मी वारंवार तुम्हाला सांगते की अजून जाहिरात आलेली नाही आहे. सध्या डिपार्टमेंटची जाहिरात आलेली आहे, पण लवकरात लवकर सरळ सेवेची जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच तयारीला लागा, म्हणजेच तुम्हाला ऐन वेळेला त्रास होणार नाही. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.